नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. यद्रावमधील जुनी सिद्धार्थ मिल्क सध्या हॅपी पास्चर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. कंपनीच्या बॉयलरसाठी वापरला जाणारा उसाच्या पाल्याचा मोठ्या प्रमाणात गठ्ठे करून साठवलेला साठा पेट घेतल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अधिकृत तपासाअंती स्पष्ट होणार आहे. ज्वलनशील उसाच्या पाल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. धुराचे प्रचंड लोट दूरवरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोली तसेच दत्त शुगर फॅक्टरी येथून अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या बोलावण्यात आल्या. तरीही आगीचे रौद्ररूप एवढे भीषण होते की अनेक तास प्रयत्न करूनही ज्वाळा पूर्णपणे आटोक्यात आणणे कठीण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीतील कर्मचारी आणि कामगारांना वेळीच बाहेर काढण्यात यश आले. मात्र उसाचा पाल्याचा मोठा साठा आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शॉर्ट सर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागली का याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे. काय चालत नाही तुम्हाला वाचवायला तर बिल्डिंग वाचवली आहे. हा पालक काही वाचवू शकत नाही. आता सलग पाणी वाचलं तर काही वाचवत नाही. वेळा जाणार. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.